अनेकांना रडायला भाग पाडणारा माहेरची साडी सिनेमा आठवतोय का? चला जाणून घेऊयात माहेरची साडी या सिनेमाबद्दल काही रंजक गोष्टी. 1991 साली रिलीज झालेल्या या सिनेमाने मराठी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः इतिहास घडवला होता. पण तुम्हाला माहितीये का, लक्ष्मीच्या भूमिकेसाठी सुरुवातीला अलका कुबल यांची निवडच झाली नव्हती. ही भूमिका आधी मैंने प्यार किया फेम भाग्यश्रीला ऑफर करण्यात आली होती. मात्र तिने हा सिनेमा नाकारला होता. त्यानंतर अलका कुबल यांना ही भूमिका मिळाली, पण कमी मानधनामुळे त्यांनीही सुरुवातीला हा सिनेमा करण्यास नकार दिला होता. मात्र सिनेमाची कथा त्यांना आवडली होती, म्हणून त्यांनी होकार दिला आणि पुढे माहेरची साडीने अलका कुबल यांना घराघरात पोहोचवलं. सुरुवातीला या सिनेमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण कोल्हापूर सांगली भागातून सिनेमाची अशी तोंडी प्रसिद्धी झाली की नंतर महाराष्ट्रभर थिएटर हाऊसफुल होऊ लागले. काही ठिकाणी तर तिकिटासोबत रुमाल तर लकी ड्रॉ मध्ये साड्याही दिल्या जात होत्या. आणि सर्वात भन्नाट गोष्ट म्हणजे पुण्यात प्रभात थिएटरमध्ये हा सिनेमा तब्बल 127 आठवडे चालल्याचं सांगितलं जातं. तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये पाहिला होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करा.